चॅप्टर की ज्यामध्ये पाड्यांचं खूप मोठं बेसिक आपण इथे वापरणार आहे. तो चॅप्टर म्हणजे कोणता, तर शेकडेवारी नफा आणि तोटा म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. सो हे प्रॉफिट अँड लॉस शिकण्यासाठी पहिल्यांदा पर्सेंटेजचं बेसिक आपल्याला आलं पाहिजे आणि त्या बेसिकसाठीच आपण आता सुरुवात करूया अतिशय टाईप 1 एकदम बेसिकपासून. म्हणजे लिटरली तुम्हाला लोकांना साधे साधे कॅल्क्युलेशन सुद्धा मी सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना पर्सेंटेजचं गुणाकार भागाकार नेमकं 100ने भागल्यानंतर पॉईंट शिफ्टिंग कशी होईल, काय होईल नेमकं ते सगळं आपण शिकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिलं गणित एकदम बेसिक गणित तुम्हाला विचारले, जी सगळ्यात पहिलं बेसिकपासून आपण सुरुवात करतोय. तर या बेसिकवर तुम्हाला विचारलं गेलं 20% बरोबर किती बनू शकतं. ठीक आहे. पण तुम्हाला सगळ्यात पहिलं याच्यामध्ये कळलं पाहिजे की 20%ची मांडणी आपण कशी करतोय. तर 20%ची मांडणी करताना लक्षात घ्यायचं 20%, त्या 20%चं मिनिंग काय असतं बघा. 20%चं मिनिंग असतं काय, तर 20/100. ठीक आहे. म्हणजे त्याला म्हणतात पर्सेंट. पर्सेंट म्हणजे प्रति शंभरी. ठीक आहे. म्हणजे 20% त्याने असं म्हटलं तर 20 हे प्रति शंभरी म्हणजे 20/100 असं करायचं. साधं सरळ आहे. आणि मग याला सॉल्व्ह करताना आता याच्यामध्ये एकदम बेसिक गोष्ट बरी हे का परीक्षेला डायरेक्टली असं अजिबात नाहीच आहे. कुठल्या तरी गणितामध्ये एखाद्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला लोकांना असं टक्केवारी समजून सांगण्यासाठी हे सांगतोय. मग आता 20/100 मध्ये शून्याला हा शून्य गेला आणि उरलं काय तर 2/10. तर 2/10ची मांडणी जी आहे, तर आपण ऑलरेडी अपूर्णांकात शिकलो होतो. कोणत्याही संख्येला 10ने भाग दिला, 100ने भाग दिला किंवा 1000ने भाग दिला तर पॉईंट 1 घर 2 घर आणि 3 घर डावीकडे सरकतं. सो 2/10 जर आपण पाहिलं तर उत्तर आपलं येणार आहे 0.2. साधं सरळ उत्तर आहे 0.2. तर या प्रकारे आपण बेसिक मांडणी करायची. तर ही बेसिक मांडणी आपल्याला कळली असेल तर आपण आता पुढच्या प्रश्नात जाऊ. आणखीन एक गोष्ट, हे 2/10ला आपण बे आणि बे असं 1/5 लिहू शकतो. मग ते 1/5 म्हणजेच 0.2 हे लक्षात घ्या. सो मांडणी कशाही प्रकारे करता येते, फक्त बेसिक आपल्याला माहिती पाहिजे अपूर्णांकाचं. मग आता इथे आपण आलो, आता हे 150%. तर 150% म्हणजे काय, तर 150% जर आपण इथं पाहिलं 150%चं मिनिंग काय असणार आहे, 150/100 म्हणजे 150%. 150 प्रति शंभरी. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होतं बघा, आता काय काय कॅन्सल होतं ते आपण बघूया. या शून्याला शून्य कॅन्सल झाला, त्याच्यानंतर काय भाग जात असेल तर भाग द्यायचा, नसेल जनरली तुम्हाला लोकांना मी सांगितलं काय की बाबा 10ने भाग दिला, 15ला 10ने भाग दिला म्हणजे राहिलं काय बघा. आता इथं राहिला फक्त आणि फक्त वरती 15 आणि भागिलेमध्ये 10 आहे. तर याला आपण 5/5ने पण भाग देऊ शकतो. म्हणजे कसं, इथं 5×3=15 आणि खाली 5×2=10 ते बनणार 302. पण तसं न करता आता खाली इथं 10च आहे, तर 15/10. 15ला आपण 10ने भाग दिलाय तर आपलं उत्तर काय असणार आहे 1.5. म्हणजे फक्त एक घर आपल्याला मागं सरकायचं, एवढं बेसिक असणार आहे. सो आपला आन्सर असेल 1.5. हे तुम्हाला लोकांना फक्त बेसिक म्हणून मी सुरुवात केली. असेच काही बेसिक गणित करून आपण ॲक्च्युअल प्रकार 2 पासून आपण सुरुवात करणार आहे. ठीक आहे. सो आता हेच पुढचं बेसिक आपण बघूया. तर तुम्हाला लोकांना काहीतरी संख्या दिली बघा, त्यांनी असं म्हटलंय 28चे 25% म्हणजे किती. मग आता 28चे त्यांनी म्हटल्यानुसार 25% हे किती. आता आपण याची मांडणी करूया. ठीक आहे. सो 28चे 25% म्हटलं याची मांडणी कशी होईल बघा, की इथं चाची चेचा किंवा त्याला ऑफ म्हणतात इंग्रजीमध्ये, हे जे काय दिलेलं असेल त्याला आपण गुणाकार टाकायचा. कधी पण काय टाकायचा, गुणाकार टाकायचा. आणि 25% म्हणजे काय, तर 25% म्हणजे 25/100. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करत असताना 25%चं ॲक्च्युअल मिनिंग काय, तर 25% म्हणजे 25/100 आपण लिहिलं तर त्याला रिड्यूस करता येतं. ठीक आहे. आता इथून हे 2 शून्य, इथं कुठे 2 शून्य वगैरे कट होत नाहीत किंवा एखादा शून्यही कट होत नाहीये. मग आपण अशा वेळेला काय करूया, या 25ने 100ला भाग देऊ. 25 × 25 आणि त्याला 25×100 आणि मग ह्या 4ने ह्या 28ला आपण भाग दिल्यानंतर इथे 4 × 4, इथे बनलं 4 × 7 = 28 आणि आपलं उत्तर काय असेल तर साधं सरळ 7 × 7. तर आपला आन्सर असेल 7. तर हे साधं सरळ एकदम बेसिक आहे. किंवा आपण असं लक्षात ठेवू शकतो की 28चा 25%चा हिस्सा 25% म्हणजे काय, तर बाबा त्यामध्ये आपण जनरली पाहतो 1/4 भाग झाला. मग 28चा 1/4 भाग तो तुम्हाला अशा पद्धतीने मी दाखवला होता. ठीक आहे. मग तो किती आला बाबा 7 म्हणजे 7×28. ठीक आहे. एकदम बेसिक गोष्ट होती. आता आपण पुढचं बेसिक आपण पाहूया. 2100चे 16% तुम्हाला विचारले गेलेत. तर ते कसं लिहायचं की 2100चे 16% या पद्धतीत आपला प्रश्न फक्त मी लिहून घेतला. मग काय होतं बघा, 2100चे 16% म्हणजे काय, तर चे म्हणजे इथे गुणाकार टाकायचा आणि 16% म्हटल्यानंतर 16/100. मग आता मी इथं काय केलं, 25ने 100ला भाग दिला. का दिला, हे शून्य उडत नव्हते म्हणून दिला. पण या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 16ने 100ला इथे भाग देत बसू नका. इथे 2 शून्य डायरेक्ट कॅन्सल होत आहेत ना. कोणते 2 शून्य, ह्या 100चे 2 शून्य गेले, ह्या 21चे 2 शून्य गेले. म्हणजे जेवढे शून्य कॅन्सल होतील तेवढं गणित आपलं जास्त सोपं होऊन जातं, हे लक्षात घ्यायचं. मग आता उरलं काय, फक्त या ठिकाणी 21 राहिला आणि इथे या साईडला 16 राहिलेला आहे आणि 21 आणि 16चा गुणाकार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग 21चा पाडा येत असेल तर ठीक, नसेल तर 16चा पाडा बोला आपण. 16 × 16चा इथं 6 आला, हातचा आला 1, तो विसरू नका. आणि तो 16×2 = 32 आणि किती आला 33 आला.
तर आपलं उत्तर काय आलं 336. हे असं बेसिक तुम्हाला जमलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला ती शाब्दिक आणि ॲडव्हान्स गणितं जमणार आहेत. मग याला 336 म्हणजे आपला पर्याय नंबर 4 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढचा प्रश्न आता आपण बेसिकवालाच पाहूया. या प्रश्नात तुम्हाला म्हटलं गेलं काय, मी डायरेक्ट त्याची मांडणी करायला घेतो, बरं लक्षात घ्या. त्याने म्हटलंय 50चे 30% म्हणजे हा एएसओ मुख्य जुन्या 2011-12 पर्यंत असे बेसिक प्रश्न परीक्षेत विचारले जायचे. पण आता इतकं बेसिक येत नाहीये. आपल्याला काही शाब्दिक गणित असणार आहेत, नफा तोट्याची गणित असणार आहे, शेकडा नफा काढा, शेकडा तोटा काढा, त्यानंतर आपण पुढे जाऊन काहीतरी व्याज वगैरेची गणितं पाहणार आहोत. ठीक आहे. पण ते सगळं येण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे बेसिक मांडणी ही कळणं अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. मग आता 50चे 30% अधिक 42चा 1/6. मी मांडणी कशी करतोय बघा, की 50चे म्हणजे गुणिले 30% म्हणजे इथं 30/100 असणार आहे. मध्ये इथं प्लस वापरला गेला, आपण हे प्लस वापरूया. पुढे म्हटलं गेलं 42चा 1/6 म्हणजे 1/6 ना. मग काय करायचं, 42चा म्हणजे गुणिले 1/6 हिस्सा, ही पहिली मांडणी करून घ्यायची. ही मांडणी केल्यानंतर सगळ्यात बेस्ट वे काय, जेवढे शून्य ते उडतात ते उडवून टाकायचे. म्हणजे बघा ना, 50 गुणिले 30चे 100 आहे. इथं हा शून्य याला कॅन्सल झाला आणि इकडचा शून्य याला कॅन्सल झाला. हे जेवढं कॅन्सल होईल तेवढं करून टाकायचं. आणि त्याच्यानंतर इथं 5 आणि 3चा गुणाकार काय बनणार आहे, तो 5×3 = 15 बनणार आहे. मध्ये प्लस आहे. आता आपण इकडचं सोडवायला घेऊ. आता इथं काय होईल बघा, 42 गुणिले 106 आहे. तर ह्या 6 ने 42ला भाग जातो, नसेल जात तर ते पॉईंटमध्ये आपण आणू शकतो. इतका मोठा विषय नाही तो. मग कसं जाईल बघा, ते 6×1=6, इथला 6×7 = 42 आणि काय बनलं 7×1=7 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 15 + 7 म्हणजे याला 22. आपला आन्सर असेल 22. एकदम बेसिक गोष्ट होती ही सुद्धा. ठीक आहे. असंच बेसिक गणित याच पद्धतीचं थोडंसं पुढे बघू आपण काय दिलं त्याने. आता तर पुढे त्याने असं म्हटलंय की 180चे 40%. मी मांडणी करायला घेतोय. 180चे म्हणजे गुणिले 40% म्हणजे काय, तर 40 इथे 100 येणार आहे. मग त्याच्यानंतर आता पुढे बघा सगळ्यांनी, हे 40/100 घेतल्याच्या नंतर मध्ये प्लस वापरला गेला, मध्ये प्लस आला. मग त्याने म्हटलं 290चे 60%. मग 290 लिहायचं आणि त्याचे 60% म्हणजे काय, तर 60/100. ही पहिल्यांदा आपण मांडणी करून घ्यायची. आणि ही बेसिक मांडणी केल्यानंतर आपलं शून्य उडतील तेवढे उडवून टाकायचे. सगळ्यात बेस्ट वे. या ठिकाणी खूप सारे शून्य उडत आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे कसं ते बघा, आता इथं ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, इकडच्या शून्याला हा इकडचा शून्य कॅन्सल झाला. इथे राहिलं फक्त 18 गुणिले 4. सो 18चा पाडा बोलायचा. 18 चोक 72 आलं. म्हणजे साधं सरळ आहे. या दोघांचा गुणाकार इथे 72 असा आला. परत प्लस टाकला मध्ये. इथं आता ह्या शून्याला हा इकडचा शून्य कॅन्सल, इकडच्या शून्याला हा इकडचा शून्य कॅन्सल, उरलं फक्त 29 गुणिले 6. मग 29 गुणिले 6 29 पाड्या बोला, नाही तर 6 ने त्याला गुणा. मग त्याला 6×9 = 54, इथे 4 हातचा आला 5 आणि मग 6×2 = 12, 12 ने 5 आला इथं 17. इथं बनलं 174. आता या दोघांची करायची बेरीज साध्या मांडणीने. मग साधी मांडणी बेरीज काय बाबा, ते इथला अलीकडचा 2 आणि तो 4 आणि 2 6 झाला. त्यानंतर इकडं 7 आणि 7 14 बनला. इथं 4 हातचा आला 1, एकाने किती बनला 2. उत्तराला आपलं 246. सो 246 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, तर येस. बेसिक गणित तर असणारच की, त्यामध्ये इतकं काही अवघड असं काही नाही याच्यामध्ये. फक्त मांडणी आपल्याला कळणं अतिशय महत्त्वाचा पॉईंट होता. बरं, त्याच्यानंतर आता अजून पुढं काय बेसिक आहे बघा. आता तर एक बेसिक तुम्हाला लोकांना मांडणी दिली बघा. मांडणी अशी दिली तुम्हाला लोकांना की एका किमतीच्या माहिती किंमत आपल्याला माहिती नाहीये, तर आपण कधीही त्या किमतीला एक्स मानायचं. आता थोडं शाब्दिकचं थोडंसं तुम्हाला झलक मिळून जाईल ही शाब्दिक गणितं कशी पडतात. आणि ही खूप बेसिक गणित आहे. याच्या नंतर कुठेतरी ते तुम्हाला ॲडव्हान्स चालू होणार आहे. मग आता यामध्ये बघा की एका किमतीच्या 20% रक्कम ही 58 रुपये आहे. म्हणजे एक कुठली तरी किंमत आहे, ती एक्स ही किंमत आपण त्याला मानली. ती तुम्ही बाय ऑप्शन गेलात तरी काढता येतं, पण आपण जनरल मांडणी शिकतो हे लक्षात घ्या. सो एका किमतीच्या 20% रक्कम ही 58 रुपये आहे. याची मांडणी कशी करतोय बघा. एका किमतीच्या म्हणजे एक्सच्या चाचीचेच्या म्हणजे गुणाकार ह्या एक्सच्या 20% रक्कम, 20% म्हणजे 20/100. ही रक्कम किती आहे, ती रक्कम आहे फक्त आणि फक्त 58. फक्त आणि फक्त 58. हे असं लिहून घ्यायचं पहिल्यांदा आणि मग एक्स साठी ते गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग आता हे सोडवत असताना इथं 20 आणि 100 मध्ये 0 उडवत बसण्यापेक्षा डायरेक्ट असं होईल बघा, ते 20×1 = 20, इथं 20×5 = 100. ठीक आहे. आणि इथं काय बनलं इथं की एक्स गुणिले, बघा एकदा लिहून दाखवतो, ते लिहायची गरज नव्हती. एक्स गुणिले 1/5 बरोबर 58. मग आता आपण एक काम करू ना, हा इथं 5 इथं भागिले, तो तिकडे गेला की गुणिले होऊन जाईल. तो त्या 58ला गुणेल. म्हणजे आपलं शेवटचं उत्तर काय, ते एक्स गुणिले 1 म्हणजे इथे एक्स झाला आणि हा इकडचा 5 तिकडे गेला त्याला गुणायला, कोणाला 58ला. सो 58 गुणिले 5 म्हणजे आपलं जे काय असेल ते आपलं उत्तर. सो इथे 45चा इथे 0 हातचा आला 4, 5×5 = 25, 25 आणि 4 किती आलं ते 29. सो आपला आन्सर असेल 290. फक्त पाडे व्यवस्थित तुम्हाला लोकांनी ते अप्लाय करता आले पाहिजेत. पर्सेंटेज म्हणा की बाबा गणिताचे सगळे चॅप्टर म्हणा, त्या ठिकाणी तुमचे पाडे पाठ असणं हे
खूप महत्त्वाची आणि प्राथमिक गोष्ट असणार आहे. सो 290 हा आपला पर्याय यातला 3 नंबरचा असणार आहे. ठीक आहे. सो आता पुढे बघू आपण असंच काहीसं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं PSIच्या जुन्या परीक्षेत विचारलं 2011 मध्ये. प्रश्न विचारला गेलाय की एका संख्येची म्हणजे कोणाची एक्सची, ठीक आहे, आपण तशी मांडणी करूया. एका संख्येची 25% किंमत ही जर 0.25 असेल, ठीक आहे, मांडणी कशी करतोय बघा की एका संख्येची म्हणजे गुणाकार 25% किंमत म्हणजे 25/100 ही किंमत किती आहे 0.25. मग आपण ही पहिल्यांदा बेसिक मांडणी करून घेतली. ही बेसिक मांडणी केल्याच्या नंतर आता तुम्ही लोक 100ला वर घेऊन जाऊ शकता, 25ला खाली आणू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट वे काय माहिती आहे का, ह्या 25ने 100ला भाग दिला, 25 × 25 आणि इथला 25 × 100 किती बनलं ते x × 1/4 बरोबर 0.25. आता पॉईंटवाल्यांचा गुणाकार वगैरे तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. आता हा जो इथला भागिले 4 तो तिथे जाऊन त्याला गुणणार आहे, हे कंपल्शन आहे. आता फायनल येतं x = काय, मग तो 0.25 आणि त्याला इकडचा 4 तिकडे गुणिले म्हणून जाईल, इथे गुणिले 4 असं लिहायचं आहे. आणि मग आता आपलं उत्तर कसं येईल बघा. आता सो 0.25 × 4 आपल्याला करायचे. अतिशय सिंपल असणार आहे. कसं ते बघा, इथं 4 पंचे इथं 20चा 0, हातचा आला किती 2, मग इथे 4 2 8, 8 आणि 2 किती आला तो 10, 10 आल्यानंतर हातचा आला किती 1, ठीक आहे. मग त्यानंतर 4 0 0 0 आणि 1 किती आला 1 आला, म्हणजे इथे 1 लिहिल्यानंतर पॉईंट नंतर 2 घर आहेत, आपण 2 घर मागे जाऊ, आपलं उत्तर येतं फक्त आणि फक्त 1.00, म्हणजेच त्याला म्हणतो आपण x = 1. साधं सरळ होतं. म्हणजे आपण जनरल गोष्ट जर पाहिली बघ, एका संख्येची 25%, तर आपण बघू शकतो की एकाची 25% म्हणजे 0.25 आहे, एकाची 50% म्हणजे 0.50, ठीक आहे, एकाचं 75% म्हणजे काय तर 0.75 आहे. आणि मग या पद्धतीने आपलं गणित तोंडी सुटू शकलं असतं, पण आपण जस्ट बेसिकने मांडणी का करतोय ते आपल्याला चांगलं समजावं म्हणून आपण सगळं करतोय. तो उत्तर असणार आपलं काय तर फक्त आणि फक्त एक, पर्याय नंबर 4. हे एकदम बेसिक झालं. मग त्यानंतर पुढचं अजून बेसिक आपण काय शिकतोय बघा. तर हे थोडंसं आहे कॉम्प्लिकेटेड, म्हणजे बेसिक तुम्हाला पॉईंटचं शिफ्टिंग कळली की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. हा प्रश्न सुद्धा 2012 मध्ये एसओच्या पूर्वला विचारला गेला होता, तेव्हा बेसिक यायचं सगळं. त्याने म्हटलंय 1% निम्मे किती. मग 1% निम्मे किती कसं लिहायचं बघा. 1% म्हणजे सर मी तुम्हाला एकदा लिहून दाखवतो की 1% निम्मे हे तुम्हा लोकांना आता फक्त आता मांडणीकृत करायचं. कसं ते बघा. आता 1% म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट काय, 1% म्हणजे 1/100 इतकं आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. 1% म्हणजे 1/100 आणि त्याच्या म्हणजे इथे गुणिले, च्या म्हणजे गुणिले आलं पाहिजे. आणि त्याच्या निम्म म्हटलं त्याने, निम्म म्हणजे 1/2. हे आपल्याला ऑलरेडी सगळं शिकून झालं. निम्म म्हणजे काय तर 1/2. आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं. आता हे सोडवताना आता इथं यांचा गुणाकार वगैरे करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला आणखीन थोडंसं अजून सोपं करून सांगेल की लक्षात घ्यायचं, साईडला पॉईंट नोट करून घ्या त्या गोष्टी सगळ्या, की 1/10 आलं तर त्याला म्हणायचं 0.1. जर 1/100 असं आलं तर त्याला म्हणायचं 0.01. जर 1 इथं 1000 आलं तर त्याला म्हणायचं 0.001. हे आपलं बेसिक आहे. हे आपलं बेसिक आहे. पर्सेंटेजमध्ये सुद्धा बेसिक गोष्टी आपण ऑलरेडी बेसिकमध्ये पाहिलं आहे सगळं. तर जर हे असं असेल तर आपण ह्याला त्या पद्धतीने लिहून काढून आपण कसं येते बघा ते की 1/100 म्हटलं ना तर तिथे बघायचं काय म्हणतात 1/100 म्हणजे काय तर 0.01 आणि त्याला गुणिले. आता 1/2. आता 1/2 म्हणजे 2 ने आपण 1ला भाग देतो म्हणून समजू बाबा. अर्ध म्हणजे 0.5 आहे, किंवा आपण भाग देऊन पाहिला तरी कळेल की बाबा बे0 पहिला शून्याचा भाग, मग इथे 10 बनला, मग बे5 10, इथे 0.5 येणार आहे. आता उरलं काय 0.01 गुणिले 0.5. आपण हा जो गुणाकार आहे हा सुद्धा आपण दशांश अपूर्णांकाच्या बेसिकमध्ये पाहिला होता. तर बघा सगळ्यांनी इथं 5×1=5 केल्याच्या नंतर हे 5×1=5च येणार आहे, उत्तर फिक्स आहे. परंतु पॉईंट शिफ्टिंग अतिशय महत्वाची. पॉईंट शिफ्टिंग बघा, इथं पॉईंट नंतर 1 2 2 घर आहेत, ह्या पॉईंट नंतर इथे एकच घर आहे, इकडची 2 घरं आणि इकडचं 1 घर, अशी 2 ने किती घरं बनली 3 घरं बनली. तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला इथून 3 घरं डावीकडे सरकावं लागेल. ठीक आहे, मग डावीकडे म्हणजे इथे 1 घर झालं, इथे दुसरं घर आलं, इथे तिसरं घर आलं, मग पॉईंट टाकला, मग इथं रिकाम्या जागा शून्याने भरायच्या. म्हणजे आपलं उत्तर काय असेल 0.005. या दोघांचा गुणाकार असेल 0.005. मग आपला हा पर्याय क्रमांक 2 आहे. हे बेसिक तुम्हाला लोकांना पॉईंट शिफ्टिंग जमली पाहिजे. ह्या अपूर्णांकाची गणितं सुद्धा तुम्हाला पर्सेंटेजमध्ये येणार म्हणजे येणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो आता नेक्स्ट पुढचं बेसिक. आता तुम्हाला म्हटलं गेलं की बाबा एका संख्येच्या 25% जर 20 आहे, आपण पहिलं बेसिकनं जाऊया, अंडरस्टँड करू सगळ्यांनी गणितात आहे की एका संख्येच्या म्हणजे कशाच्या एक्सच्या. तर आपण म्हटलं की बाबा एक्सच्या एका संख्येच्या किती टक्के किंमत 25% किंमत ही किती आहे बाबा नो ही 20 आहे. ठीक आहे, एकदम साधं सरळ आहे. एका संख्येच्या 25% किंमत जर 20 आहे तर तुम्हाला पुढे काहीतरी विचारलं, पण आपण पहिल्यांदा ती संख्या काढूया. ठीक आहे, मग आता त्याने आपण कसं केलं मागाशी बेसिक, इथे 25×1=25, इथं आला 25×100, इथे एक्स राहिला, एक स्टेप थोडी कमी करतो, डायरेक्ट काय करू आपण इथे x × 1 म्हणजे x राहणार आहे आणि भागिले जो इथं 4 आहे
हा 4 पलीकडे जाईल, ठीक आहे. किंवा चला एक मांडणी करून दाखवतोय, x गुणिले 1/4 बाकी, पलीकडे काय बाकी 20 बाकी आहे. सो x बरोबर काय येईल, हा 4 त्याला गुणेल तर डायरेक्ट गुणून टाका, दाखवू नका गुंताना, डायरेक्ट 20 किती असणार आहे ते 80 असणार आहे. सो आपलं उत्तर काय आलं इथे x = 80. परंतु प्रश्न काय विचारला आपल्याला की बाबा जर 25% किंमत ही जर 20 असेल, मग आता आपण पहिल्यांदा त्याच्यावरून काय केलं, ती संख्येची किंमत काढली, मूळ किंमत काढली. मग त्याने पुढे म्हटलंय तर त्या संख्येचा 40% किती, त्या संख्येच्या 40% किती म्हणजे कोणाच्या, 80च्या. म्हणजे तुम्हा लोकांना काय करायचं आता फक्त आणि फक्त आपलं जे उत्तर आलंय त्या उत्तराच्या 80च्या तुम्हा लोकांना 40% किंमत काढायची. म्हणजे कसं, तर 80 गुणिले 40% म्हणजे इथं आलं 40/100. आणि मग याच्यामध्ये आता आपलं बेसिकच शून्याला शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला आणि उत्तर आलं 8×32 32. हे 32 तुमचा आन्सर असणार आहे, ठीक आहे. आता हे तुम्हाला लोकांना डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लायने पण करता आलं असतं, जमलं असतं, कारण ते समचलनाचं गणित आहे की 25%ची किंमत 20 आहे, ठीक आहे. तर त्या संख्येच्या 40% किती, मग 25%ला 20 असेल तर 40ला किती, मग आपण त्याला तिरकस गुणाकार करून करू शकतो. एकदा दाखवतो कसं करायचं. 32 आलं हे कन्फर्म आहे आता. मग ते कसं ते बघा आता सगळ्यांनी. मग आता एकदम साधी सरळ मेथड, बेसिक मेथड असणार आहे. त्यासाठी आता फक्त जस्ट मांडणी समजून घ्यायची सगळ्यांनी. एका संख्येच्या 25% इकडे बघा सगळ्यांनी, 25% किंमत ही किती आहे, 20 आहे. मग 25% जर 20 असेल तर त्यांनी विचारले संख्येच्या 40% बरोबर किती. सो 40% बरोबर किती. मग या ठिकाणी आपण काय करतो, हे समचलन आहे. 25%ला 20 आहे तर 40ला किती, तर 25 इथे 40 झालं तर 20चं पण वाढ होईल ना, कारण इथं समचलन आहे. 25% ही कमी किंमत आहे, 40% जास्त किंमत आहे. मग किंमत 20 पेक्षा जास्तच पाहिजे. मग आपण काय करूया, याला क्रॉस मल्टिप्लाय करू, याने याला आणि याने याला. म्हणजे कसं ते बघा, ते टक्के दोन्हीकडे असल्यामुळे ते घ्यायची गरज नाही परत. 25 गुणिले इथं x बरोबर काय, तर 20 गुणिले इथं असणार आहे 40. आता आपण या 25ला हा ती गुणिले इथं आला की भागिले होऊन जाईल, ते मी लिहून दाखवतो. x = काय, तर 20 गुणिले 40 आणि तो भागिले काय गेला 25. आता हे सॉल्व्ह करायचं साध्या सरळ पद्धतीने. 5चा पाडा वापरायचा आपण याच्यामध्ये. इथं 5×20, इथे 5×5 25, ठीक आहे. मग 5×1 5 आणि इथं आला 5×8 मग आपलं उत्तर काय आलं, एकदम साधं सिंपल. 8 गुणिले 4 इथं आलं 8×32 8×32. साधं सिंपल आहे. सो आपलं 32 उत्तर तसंही आलं ना असंही आलं. कसंही करा, फक्त अंडरस्टँडिंग क्लिअर ठेवा, ठीक आहे. मग आता पुढचं एक अजून काय बेसिक आपण बघूया. एकदम साधं सरळ, एकदम चिल्लरेस्ट, म्हणजे इतकं साधं गणित आहे जे जनरली टक्केवारीचं गणित आहे. कसं ते बघा आता. एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले. म्हणजे आपण जे आतापर्यंत शाळेमध्ये शिकलो, शाळेमध्ये आपण जे काही रिझल्ट आपण काढायचो, टक्केवारी आपण काढायचो, ती टक्केवारी तुम्हाला काढायला फक्त एकदा जस्ट एक रिवाईज करून देतोय. कसं ते बघा, की एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले, म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले. नीट आहे का सगळ्यांनी, की त्याला 400 पैकी, याला 400 पैकी म्हटलं ना, तो 400 खाली लिहायचा. 400 पैकी किती बाबांनो, 220 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के, म्हणजे 100ला किती. 400ला 220 मिळतात, 400 पैकी 220 मिळतात, तर 100ला किती मिळतात. एकदम साधं सरळ आहे. मांडणी तर केली आपण. मांडणी केल्यानंतर बघा, या शून्याला आता हे दोन्ही शून्य मी ह्या दोन्ही शून्याला कॅन्सल करून टाकतो आणि या 4ने मी 220ला आता भाग देतो. मग 4ने 220ला भाग देताना इथे 4च्या पाड्यामध्ये 4×1 4, इथे 4×5 2 राहिला, परत 20 बनला, परत 4×5 म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 55%. मी आतापर्यंत जे सगळं शिकवलं ते सगळं होतं फक्त आणि फक्त बेसिक. यातलं कुठलंही गणित डायरेक्ट तुमच्या परीक्षांना पडणार नाहीये, कारण हे फक्त बेसिक आहे. मग आता कसं पडतं परीक्षेला प्रश्न, काय होतं नेमकं, प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, तर आतापासून आपलं आता प्रकरण ॲक्च्युअलमध्ये चालू होऊन जाईल. मग आता बघूया आपण बेसिक फक्त काय शिकलो, टक्केवारी सोडवायची कशी, टक्केवारीचं मिनिंग काय, भागिले 100, हे आपण आतापर्यंत बेसिक मांडणी शिकलो. मग आता आपण पुढे बघूया आता नेमकं टाईप नंबर 2 पासून आता याचे एक एक प्रकार आपण बघत जाऊया, ठीक आहे. सो टाईप 2 मध्ये तुम्हाला लोकांना विचारले कसं ते बघा. त्यांनी प्रश्न कसा विचारलाय, सुरेशला 5,700 रुपयाचा पगार आहे, ठीक आहे. सुरेशला एवढा पगार दिला त्या लोकांनी, आणि रमेशला 13,300 रुपयाचा पगार आहे, ठीक आहे. तुम्हाला सुरेश आणि रमेश या दोघांचे पगार मी दिलेले आहेत, ठीक आहे. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय, तर सुरेशचा पगार हा रमेशच्या पगाराच्या किती टक्के आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत बघा सगळ्यांनी. काय म्हटलंय, की सुरेशचा पगार कोणाच्या पगाराच्या, रमेशच्या पगाराच्या किती टक्के आहे, ठीक आहे. मग याची मांडणी म्हणजे कशा प्रकारे करायची बघा आता, की सुरेशचा पगार रमेशच्या पगाराच्या किती टक्के काढण्यासाठी तुम्हाला लोकांना फक्त इतकंच करायचं. इकडे बघा सगळ्यांनी, इथं सुरेशचा पगार घ्यायचा आणि कोणाच्या पगाराच्या, तर रमेशच्या. तर तिथं जिथं च्या असेल ना कोणाच्या पगाराच्या, तर त्याला खाली लिहून टाकायचं, की सुरेशचा पगार हा रमेशच्या पगाराच्या असं दाखवायचं. आणि किती टक्के म्हणतात ते डायरेक्ट फक्त गुणिले इथे 100 करून टाकायचं. आता किमती भरायच्या. म्हणजे हे सुद्धा बेसिकच आहे, फक्त शाब्दिक गणित आल्यामुळे आपण त्याला आणि हे बेसिक पासून सुरू केलेलं आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. मग सुरेशचा पगार कोणाच्या पगाराच्या, रमेशच्या पगाराच्या किती टक्के. मग ह्या किमती भरून टाकायच्या. किमती काय त्याच्या, सुरेशचा पगार आहे 5,700, इथं 5700 टाकलं, ठीक आहे. रमेशचा पगार किती आहे, 13,300.
इथे आला 13,300. ठीक आहे. आणि किती टक्के म्हणजे काय बाबांनो, गुणिले 100, यापेक्षा वेगळं असं काही नाहीये. ठीक आहे. इतकं करून घेतल्याच्या नंतर आता आपण थोडंसं लक्ष द्यायचं की इथं दोन्हीकडे 2-2 शून्य ते उडतील. ठीक आहे. इकडचं डबल उडू नका. इकडे 2 शून्य एकदा कट झाले की परत अजून एकदा कट होत नाहीत ते. ठीक आहे. मग 2-2 शून्य उडवल्यानंतर थोडंसं लक्षात ठेवायचं की 57 आणि 133 हे कुठल्या तरी पाड्यात आहे, आणि हे पाडे जर आपले पाठ नसतील तर आपलं गणित सुटत नाही, हे लक्षात घ्यायचं. पहिली गोष्ट, पाडे पाठच पाहिजेत कंपल्सरी. कमीत कमी 1 पासून 2च्या पाड्यापासून ते 30च्या पाड्यापर्यंत तुमचे पाडे पाठ असावेत. हे याचं सगळ्यात पहिलं प्राथमिकता, जे तुम्हाला मागाशी मी सांगितलं, लक्षात घ्या. मग आता 57 133 दोघं पण 19च्या पाड्यामध्ये आहेत. मग 19चा पाडा जर आपण म्हटला तर 19च्या पाड्यामध्ये 19 7 33 असे, आणि इथं आला 19 त्रिक 57. ठीक आहे. इथं बनला 3, इथे बनला 7. ठीक आहे. 19 त्रिक 57, 19 7 33 असे. असं आल्यानंतर आता इथे उरलं काय माहिती आहे का, इथे उरला 3/7 गुणिले इथे 100 आहे. मग ह्याच्या पुढली स्टेप तर अतिशय सिंपल. कसं बघा, खूप साधं सरळ आहे. इथं आपण आता 7ने काय 3ला भाग जात नाही, 7ने 100ला भाग जात नाही. मग आपण एक काम करू, 3 गुणिले 100 करून घेऊ. 3 गुणिले 100 काय आला, तर वरती 300 आला. तर इथं 300 आलं, छेदामध्ये खाली 7 राहिलाय. एवढे टक्के असणार आहे. कोणाचा पगार, की सुरेशचा पगार रमेशच्या पगाराच्या 300/7% आहे. मग आता असा ऑप्शन इथे नाही, तर सगळे ऑप्शन पॉईंटमध्ये आहेत ना. मग आपण त्याला पॉईंटच्या 2 घरापर्यंत आपण त्याला भाग देऊ. पॉईंट नंतर 2 घरापर्यंत. कसं द्यायचा भाग, साध्या सरळ पद्धतीने आपल्या गरीबाच्या मेथडने. 300ला 7ने भाग देतात, त्या बिंदास भाग. 7चा पाडा, मग पहिल्यांदा 7चा पाडा आपण म्हटला. 7च्या पाड्यामध्ये इथं 7 चोक 28 आला. मग इथं 7 चोक 28 आला पहिल्यांदा, बघा लक्षात घ्या. इथं 7ने भाग दिला, इथं आला पहिल्यांदा 7 चोक 28, उरले 2 म्हणजे 20 बनला. मग 7च्या पाड्यात 7 त्रिक 21 आहे, मग 7 दुने 14चा आपण भाग देऊ. मग आपण परत पुढे पॉईंट घेतला, त्या 20 मधून 14 गेले, उरले फक्त 6 म्हणजे ते 60 बनलं. मग 7च्या पाड्यामध्ये 7 8 56 आहे, मग 7 8 56 आलं. मग त्या 60 मधून 56 गेलं, उरलं 4, ते 4 म्हणजे ते 40 बनलं. मग 7च्या पाड्यामध्ये 7 5 35 आहे. बस 2 घरापर्यंत जायचं, त्याच्या पुढे जायची गरज नाहीये, कारण ऑप्शन सगळे 2 घरापर्यंत दिलेत त्याने. आणि असंही तुम्हाला कळलं असतं की मास्तर इथं 7 चोक 28 आहे, सुरुवात 4ने झाली पाहिजे. तर सुरुवात 4ने होणारा ऑप्शन हा नाहीये, हा सुद्धा नाहीये, हा तर दिसतोच आहे, आणि हा पण नाहीये. म्हणजे उत्तर असंही तुम्हाला तिसरं आधीच कळालं होतं. त्यामुळे पूर्ण भाग द्यायची कधी कधी गरज पडत नाही. हा, आता 4ही ऑप्शनमध्ये त्याने समजा 4ची सिरीज असती, इथं 43 44 42 48, तर किमान अजून एक घरापर्यंत भाग द्यायचा. म्हणजे 4 पहिला 4चा, मग 2चा भाग गेला, तर तसंही तुम्हाला आलं असतं. पण सध्या आपण कंप्लीट भाग देऊया. 42.85% एवढ्या टक्के त्याचा पगार आहे. बस हे तुम्हा लोकांना जमलं पाहिजे, आलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग आता ज्यांना असा भाग द्यायला जमत नाही त्यांनी काय करायचं, आपलं एकदम व्यवस्थितपणे अशा प्रकारे भाग द्यायचा. कशाला भाग द्यायचा आहे, 300ला भाग द्यायचा आहे. कशाने, 7ने. मग असं करायचं, 7 चोक 28 आला, मग मायनस केलं, इथं 2 राहिला, मग पुढे 0 आला खाली, बरोबर. मग 7च्या पाड्यामध्ये इथं 7 दुने 14 वगैरे काय. आणि अशा प्रकारे पुढे पुढे जिथं तुम्हाला असं वाटतं की भाग जात नाही, कमी वाटते संख्या, मग पॉईंट घ्यायचा आणि 1 1 शून्य वाढवायचा. जर असं जमत नसेल तर असं करू शकता, पण उत्तर चुकवू नका. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता पुढे त्याच प्रश्नात त्याने काय विचारले. आता प्रश्न असा आलाय की रमेशचा पगार हा सुरेशच्या पगाराच्या, मांडणी करू आपण. कोणाचा पगार, आता तुम्हाला विचारलं गेले रमेशचा पगार. रमेशचा पगार कोणाच्या पगाराच्या, तर सुरेशच्या पगाराच्या. सुरेशच्या पगाराच्या किती टक्के म्हणजे फक्त गुणिले 100 करायचं. किती टक्के म्हणजे फक्त गुणिले 100 करायचं. आणि हे केल्याच्या नंतर आता आपले जे काय आकडे आहेत, रमेश आणि सुरेशचा पगार काय दिलाय त्यांनी. रमेशचा पगार 13,300, सुरेशचा पगार 5,700. ते 13,300 आणि 5,700. रमेशचा पगार आहे 13,300. त्याने म्हटल्याप्रमाणे आपण घेऊया 13,300, आणि सुरेशचा पगार आहे 5,700, आणि त्याला काय करायचं, गुणिले 100 करायचं. म्हणजे कोणाचा पगार आणि कोणाच्या पगाराच्या, ज्याच्या पगाराच्या विचारलं गेलंय त्याला खाली लिहायचं कधी पण, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मग आता आपण ह्यात कसं सुटेल ते बघूया. इथले 2 शून्य 2 शून्यला कॅन्सल झाले, आणि मग आपल्याला माहिती आहे की हा 19च पाडा, कारण आपण गणित तेच पुढे कॅरी फॉरवर्ड करत गेलो. ठीक आहे. मग आता ह्याला 19ने भाग देऊ आपण. कसं येईल बघा, ते 19 त्रिक 57 आणि 19 7 33 असे. ठीक आहे. इतकं केल्यानंतर आता इथं परत 3ने काय भाग जात नाहीये. मग इथे 7 गुणिले 100 किती बनलं, ते 7 गुणिले 100 आला, आपला 700 आला. मग 700 भागिले आता खाली काय राहिला, 3%. आता याला तुम्हाला लोकांना सॉल्व्ह करायचं, हे सुद्धा पॉईंटमध्ये दिले तुम्हाला ऑप्शन सगळे. मग 700ला 3ने भाग देतो आपण, ते व्यवस्थित द्यायचं. कसं ते बघा आता. सो 3 1 3, इथं 3 दुने 6 आला. सुरुवात तर 2ने होईल, तर 2ने सुरुवात फक्त एकाच ऑप्शनची होते. मग पहिला तिसरा दुसरा गेला, उरलं उत्तर 4 नंबरचं. पण आपण त्याला कंप्लीट भाग देऊन बघूया. कसं ते बघा आता. 3 दुने 6 केलं, इथे 1 राहिला, 1 म्हणजे 10 बनला. ठीक आहे. मग इथं 3 त्रिक 9. ठीक आहे. मग इथे 1 राहिला, परत 10 बनला, परत 3 त्रिक 9, मग परत पॉईंट, परत 1 राहिला, परत 10 बनला, मग परत 3 3 3 असंच 3 3 राहणार आहे. उत्तर काय असणार आहे, 233.33%. 2च घरापर्यंत जायचं.
इथपर्यंतच करायचं. ते दोन्ही गणितं कळाली की बाबा सुरेशचा पगार रमेशच्या पगाराच्या आधी आपण केलं, आता रमेशचा पगार सुरेशच्या पगाराच्या आता आपण करून घेतलं. हे दोन्ही गणितं कळले असतील तर आता आपण याच्यामध्येच कंपॅरिझन बघूया. कंपॅरिझन काय दिलं बघा. तिसरा प्रश्न समजून घेता सगळ्यांनी. तिसरा प्रश्न तुम्हाला काय म्हटलं गेलंय की सुरेशचा पगार हा रमेशच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. तर तुम्हा लोकांना अतिशय महत्त्वाचा शब्द कोणता माहिती आहे का, की कोणाच्या पगारापेक्षा. हे मी तुम्हाला बॉक्स करून ठेवतो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये किती टक्क्यांनी काय म्हटलंय, कमी आहे, ठीक आहे. मग याच्यात काय केली गेली मित्रांनो, तर तुलना केली गेली. साईटला इथे मेन्शन करा. याच्यामध्ये तुम्हा लोकांना तुलना केली गेली. आणि जेव्हा जेव्हा तुलना केली जाते तर तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो मी. तो फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात ठेवायचा. तुलना म्हणजे कितीने कमी आणि कितीने जास्त, किती टक्क्यांनी कमी किती टक्क्यांनी जास्त. तर आता इथे काय विचारलं, टक्क्यांनी कमी. मग मित्रांनो ते टक्क्यांनी कमी असो ना टक्क्यांनी जास्त असो, दोघांसाठी मी एकच फॉर्म्युला सांगेल. सध्या टक्क्यांनी कमीचा आपण बघूया, ठीक आहे. याच्या पुढचं गणित मी तुम्हाला टक्क्यांनी जास्तवालाच सांगणार आहे, ठीक आहे. मग हे कसं काढायचं, किती टक्क्यांनी कमी आहे किती टक्क्यांनी जास्त आहे, हे कसं सोडवायचं आपण ते एकदा समजून घेऊया. तर काय करायचं यामध्ये, खूप साधं सरळ. याच्यामध्ये काय करणार आपण आता, की किती टक्क्यांनी कमी असं विचारलं तर तुम्ही लोकांनी इथं वरती लिहायचा फरक. कसला फरक माहितीये का, दोघांच्या पगारातला फरक. कधी किमतीतला असेल, कधी नफ्यातला असेल, कधी पगारातला असेल. इथं फरक घ्यायचा. कोणाचा फरक, त्या दोन किमतीतला फरक घ्यायचा. तुम्हाला ते लिहून दाखवतो. फरक भागिले, आता फरक मी काय लिहिलं, मग ते तुम्ही कन्फ्यूज होता की सर आधी वजाबाकी करायची ना, आधी काय लिहायचं मग काय लिहायचं. कधीही आधी मोठा आकडा लिहायचा नंतर छोटा आकडा लिहायचा, ठीक आहे. आता फरक भागिले काय, तर फरक भागिले इथं लक्षात घ्यायचं कोणापेक्षा. कोणापेक्षा म्हटलं गेलं ते खाली पाहिजे आणि त्याला काय करायचं, इथे गुणिले 100 करायचं. कोणापेक्षा आणि गुणिले 100 करायचं, ठीक आहे. आणि मग आता काय करतोय बघा मी याच्यामध्ये, मी किंमत कशा टाकतोय. तर आपल्याला याच्यामध्ये सुरेशचा पगार रमेशचा पगार ऑलरेडी दिलेला आहे, ठीक आहे. तर सुरेशचा पगार तुम्हाला लोकांना काय दिला होता, 5,700 रुपये. आणि रमेशचा पगार तुम्हाला दिला होता इथं 13,300 रुपये. हे तोच प्रश्न आहे बरं आपला. तोच प्रश्न आपण पुढे पुढे घेऊन चाललोय. तर आता मी काय करणार, फक्त व्यवस्थित समजून घ्या की ह्या दोघातल्या किमतीतला फरक मी काढणार. तो फरक कुठे मी आता वरती लिहितोय, कसा बघा तो. तर एकाचा पगार 13,300, एकाचा पगार आहे 5,700. त्याला असं वर लिहून घेतलं आणि त्याने म्हटलंय कोणापेक्षा. तर कोणापेक्षा हा शब्द वरती वाचायचा. ते कोणापेक्षा असतं, कधी कोणाच्या तुलनेत असतं, ठीक आहे ना. मग कोणापेक्षा त्याने म्हटलं सुरेशचा पगार रमेशच्या पगारापेक्षा. इथं म्हणायचं रमेशपेक्षा, इथं म्हणायचं रमेशपेक्षा गुणिले 100. स्वतःला समजून सांगायचं गणित आपण कशा पद्धतीने करतोय ते. आणि मग आता मी काय करणार, याला फक्त सॉल्व्ह करणार. रमेशच्या पगाराची किंमत खाली लिहिणार आणि मग त्याला सॉल्व्ह करणार. कसं ते बघा. आता हे 13,300 आणि 5,700 ची वजाबाकी करताना 2,000 जे 0,0 ते मायनस केलं आपण, ते 0,0 आला. इथे कॅन्सल विन्सल करू नका बरं, ठीक, घाई करू नका. फक्त आता 133 आणि 57चा फरक आपण काढतोय. तर आता हे 3तून 7 जात नाही, 13तून 7 गेले, इथं आलं 6, ठीक आहे. मग इथून उसना तिकडे गेला होता, इथे 12 2 राहिला, 2तून 5 जात नाही, 12तून 5 गेले तर 7, इथे 7,600 येते. तुम्ही साईटला वजाबाकी करा की बाबा 133 मधून 57 गेला 76 येतो आणि पुढचे 2 शून्य तर आहेतच आपले, ठीक आहे. 7,600 आलं आणि भागिलेमध्ये काय, तर रमेशपेक्षा. आणि रमेशचा पगार किती आहे, 5,700 का 13,300, 13,300. मग तो रमेशचाच पगार खाली द्यायचा 13,300 आणि गुणिले काय, तर 100. आता याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना हे 2 शून्य, हे 2 शून्याला कॅन्सल. मग आता 76 आणि 133 हे दोघे 19च्या पाड्यामध्ये आहेत. तर याचा पाडा कसा लागेल, भाग कसा लागेल, 19 7 33 असे. त्याला 19 चोक 76, 19 चोक 76. आणि मग आता याच्या पुढली स्टेप काय, तर आता आपण इथे या दोघांचा गुणाकार म्हणजे 4 आणि 100चा गुणाकार करणार. तो 4 आणि 100चा गुणाकार इथे आला 400 आणि त्याला भागिले काय, तर त्याला भागिले तर 7 दिसतो आपल्याला, ठीक आहे. तो 7 इथे भागिले. तर तुम्हा लोकांना आता हे उत्तर काढावं लागेल. एवढ्या टक्क्यांनी ते कमी असणार आहे, कारण तुम्हाला टक्क्यांनी कमी विचारलं होतं ना ते, कारण ते कमीच आहे. बघा ना, सुरेशचा पगार कमी आहे, रमेशचा पगार जास्त आहे. मग सुरेशचा पगार रमेशच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी कमी, हा तुम्हाला प्रश्न विचारलाय. आणि ज्याच्यापेक्षा त्याला आपण खाली लिहिलं, वरती आपण लिहितो फरक, खाली लिहितो कोणापेक्षा आणि गुणिले 100. गुणिले 100 का, तर टक्केवारी काढण्यासाठी, बाकी काही नाहीये, ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करू आपण. 7ने आपण 400ला आपण भाग देऊ. आता सगळे ऑप्शन हे तुमचे, तुम्ही 2 ऑप्शन ते कंप्लीट दिसतात आणि उरलेले 2 ऑप्शन पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. आता एवढं तर कळतं की 7ने 400ला काय पूर्ण भाग जाणार नाही. आपण ट्राय तर करू पहिल्यांदा. काय ते बघा. आता 7चा पाडा बोलला आपण. 7च्या पाड्यामध्ये 7 5 35, 7 5 35 आलं. पहिल्यांदा सुरुवात 5ने होते, 5 आणि पुढचा 0 म्हणजे 50. मग 7 7 49 केलं, उरला 1, त्याला डोक्यावरती लिहायचा, भागिले 7 लिहायचा. हे तुमचा आन्सर. याच्या पुढे पण सॉल्व्ह करता येतं. जर पॉईंटमध्ये पाहिजे असेल तर पॉईंटमध्ये कसं येईल माहिती आहे का, 57.1 आहे ना, तर ते 0 लावून टाकायचा 10. मग 7ने भाग दिला, 7 1 7, 10तून 7 गेले 3 म्हणजे 30, मग 7 चोक 28. हे सुद्धा बरोबर आहे. एवढ्या टक्क्यांनी कमी आहे.
एवढ्या टक्क्यांनी कमी आहे. तर तुम्हाला लोकांना ह्यातला कुठला ऑप्शन बघा, इकडे बघा, हे पण राईट आहे, हे पण राईट आहे आणि हे पण राईट आहे. मग तुम्हाला त्याने कसा ऑप्शन काय डिमांड करतोय, तर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर पाहिजे होतं. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक आपलं कुठला बरोबर आहे, तो तिसरा बरोबर. बेसिक एकदम साधं सरळ. ठीक आहे, असं करा. आता हाच प्रश्न थोडासा तुम्हाला उलटा करून विचारला. तर त्याने काय म्हटलं, आता बघा तुम्ही बघू शकता की सुरेशचा पगार आपण पाहिला इथं 5,700 रुपये. ठीक आहे, रमेशचा पगार पाहिला किती 13,300 रुपये. ठीक आहे, एवढंच. तर ह्या दोघांच्या पगारातला फरक जो ऑलरेडी आपल्याला मागाशीच कळाला की 7,600, तरी याची मांडणी करून तुम्हाला मी दाखवतो काय दिलंय. हा अजून एक तुम्हाला अजून एक थोडी हिंट सांगतो. इथं 5,700, इथं 13,300, हे 2-2 शून्य जर तुम्ही स्किपच केले तर अतिशय उत्तम. पण तरी पण ती गडबड नको म्हणून आपण 5,700 मार्क. रमेशचा पगार सुरेशच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, तर 400/3 तो जास्त आहे. मग कसं नेमकं काय, इकडे बघा सगळ्यांनी आता व्यवस्थित. 3 भाग दिला, समजा आपण 3 भाग दिला, इथे 3 1 3. ठीक आहे, 1 राहिला. ठीक आहे, 1 म्हणजे 10 बनला, मग परत 3 त्रिक 9 आला. ठीक आहे, परत 1 राहिला, परत 10 बनला, परत 3 त्रिक 9 आला आणि परत पॉईंटमध्ये गेलात तर पुढे परत 1 राहील, परत ते 3 भाग दिला, 3 त्रिक 9. हे असंच चालू राहणार आहे. 133 टक्क्यांनी जास्त, किती टक्क्यांनी कमी, हे आपण 2 गणितं पुढे शिकलो होतो. ठीक आहे. सो आता हे सगळं जर कळलं असेल तर आता हे गणित सगळ्यांनी समजून घ्या आणि बघून घ्या. त्याने काय म्हटलं गेलं, आता बघा याच्यामध्ये प्रश्नात काय म्हटलंय की एका मोबाईल कंपनीचा नफा हा 52 कोटी आहे. कोणाचा? मोबाईल कंपनीचा नफा 52 कोटी आहे. ठीक आहे. तसेच एका टीव्ही कंपनीचा नफा हा 39 कोटी आहे. आता ते कोटी कोटी आहे ना, मी तुम्हाला आता सांगितलं की मगाशी नाही का ते 2-2 शून्य लिहू नका म्हटलं, ते कोटी कोटी तुम्ही लिहित बसू नका. मग ते कोटी लिहिताना सगळे ते शून्य बिन्न लिहित बसाल आणि त्यात एखादा शून्य कमी पडला की गेलं. मग ते कोटी कोटी कॉमन आहे, लाख लाख कॉमन आहे, हजार हजार कॉमन आहे, ते लिहायचंच नाही. मग डायरेक्ट काय करायचं की मोबाईल जी काय कंपनी आहे त्या मोबाईल कंपनीचा जो काही नफा आहे तो त्याने किती म्हटलाय बघा. तो मोबाईल कंपनीचा नफा हा 52 आहे. आपण 52 कोटीला 52 समजूया. आणि दुसरं कुठलं आहे ते टीव्ही कंपनीचा नफा. तर इथं आपण त्यांचा नफा किती बाबांनो 39 कोटी. आपल्याला फक्त एवढंच आकडे घेऊन जायचे, ते कोटी बिटी लिहायचं नाही पुढे, काही गरज नाहीये. ठीक आहे, कारण आपण सगळे आकडेवारीत खेळणार आता. मग त्याने असं म्हटलंय तर टीव्ही कंपनीचा नफा मोबाईल कंपनीच्या नफ्याच्या किती टक्के आहे. बरं, तुलना केली गेली आहे का, तर नाही. तुलना केलेली असेल तर किती टक्क्यांनी कमी किंवा किती टक्क्यांनी जास्त असं विचारलं जातं. त्यामुळे हे गणित साधं गणित आहे. मग कसं लिहायचं, टीव्ही कंपनीचा नफा, मग टीव्ही कंपनीचा नफा हा मोबाईल कंपनीच्या नफ्याच्या, इथं मोबाईल इंग्लिशमध्ये लिहा, मराठीतल्या त्याने काय फरक पडत नाही. आपण इंग्लिश शब्द वापरले तर इंग्लिशमध्ये लिहू. इथं मोबाईल कंपनीच्या म्हटलं त्याने की टीव्ही कंपनीचा नफा मोबाईल कंपनीच्या नफ्याच्या किती टक्के. बघा ना, टीव्हीचा नफा कोणाच्या, मोबाईलच्या नफ्याच्या किती टक्के आहे, हा साधा प्रश्न. इथं तुलना केली गेली नाही. असं जर विचारलं ना की टीव्ही कंपनीचा नफा मोबाईल कंपनीच्या पेक्षा किती टक्क्यांनी कमी, मग किती टक्क्यांनी जास्त, तर तिथे तुलनावालं ते फरक भागिले कोणापेक्षा हे सूत्र वापरायचं. इथं तुम्हाला खूप साधं गणित आहे. आता आपण किमती टाकून देऊया. चला, टीव्हीचा नफा किती, टीव्हीचा नफा आपण लिहिला 39 आहे. ठीक आहे, मग ते 39 मी इथे वर लिहून टाकलं, भागिले मोबाईलचा नफा किती आहे 52 आहे, फक्त 52 कोटी आहे. 39 कोटीच्या पुढच्या कोटीचे शून्य लिहायचे नाही, कोटी कोटी कॅन्सल झाला म्हणून समजायचा. आणि गुणिले काय, तर गुणिले 100 आहे. ठीक आहे, आता इथे हे सॉल्व्ह करायचं. 39 आणि 52 पाडेपाठ असतीलच आपले, तर 13चा पाड्या बघा तो. तर 13च्या पाड्यावर इथे 13 चौक 52 आला आणि 13 त्रिक 39 आला. झालं. हा, आता ते 100 आणि 3चा गुणाकार आपण दरवेळा करतो, पण मला एक सांगा ते कधी करतो, जर इथून ह्या संख्येने काही भाग जात नसेल ना, पण आता भाग जातोय ना, 4ने 100ला भाग जातोय, देऊन टाका. 4 1 4, इथे आला, इथं 4 दुने 8 आणि उरला इथं किती 2 म्हणजे 20, म्हणजे 4 25 25, कारण 25 100 येतो. आणि मग शेवटला काय राहिलं, तर इथं 3 गुणिले 25, तर 25 त्रिक 75. हे तुम्हाला परफेक्ट आलं, ह्याला कुठला पॉईंट नाही ना, काय नाही ना, काय नाही, फक्त 75% आहे. तर आपला पर्याय क्रमांक कोणता, तर पहिलावाला. ठीक आहे. जर तुम्हाला असं विचारलं की मोबाईल कंपनीचा नफा टीव्ही कंपनीच्या किती टक्के, तर वरती मोबाईल लिहायचं आणि खाली टीव्ही लिहायचं, संपला विषय. ठीक आहे, हे ध्यानात आलं असेल तर हा जो बेसिक प्रकार होता, म्हणजे थोडं एक लेवलवरती इझी लेवलचा प्रकार, तो तुम्हाला कळायला असेलच अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, आता आपण थोडंसं आणखीन याच्यामध्ये आता इथून पुढं तुम्हाला लोकांना आता ती लेवल येत जाईल किंवा नेमकं नफा तोटा शिकण्यासाठी आपल्याला जे करावं लागतं ते तुम्हाला मी सांगणार आहे की किंमत वाढ किंवा किंमत घट हा नेमका सीन काय. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं, किंमत वाढली म्हणजे नफा होतो. इथं तुम्हाला नफा होतो म्हणून लक्षात ठेवायचं. आणि किंमत जर घटली तर किंमत घटली म्हणजे तुम्हाला लोकांना इथं काय होतो, तोटा होतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे किंमत वाढवायची किंवा किंमत आपल्याला घटवायची, यानुसार आपण जाऊया
आता ह्यासाठी तुम्हाला लोकांना आता जे काही पुढे गणित येईल ते गणित येण्याच्या आधी तुम्हाला लोकांना पहिलं मला बेसिक सांगावं लागेल की बाबा ही टक्केवारी कशी वाढवायची, कशी घटवायची, नफा झाल्यावर काय होतं नेमकं, किमतीमध्ये काय फरक पडतो, तोटा झाल्यावर किमतीमध्ये काय फरक पडतो, आपण ते सगळं बघूया. आता काय ते बघा नेमकं. तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युला मी सांगतोय, तो बेसिक फॉर्म्युला खूप साधा आहे. ठीक आहे, मग तुम्हाला लोकांना फॉर्म्युला काय सांगतोय बघा. इथं मी लिहिणार नवीन किंमत. ठीक आहे, नीट ऐका सगळ्यांनी काय लिहितोय बघा. फॉर्म्युला फक्त समजून घ्या. नवीन किंमत इक्वल्स टू इथं जुनी किंमत मी असं लिहिणार इथं, आणि ह्या जुन्या किमतीला गुणायचं कशाने माहिती आहे का, 100/100ने. ठीक आहे, मी काय करतो तेवढं फक्त समजून घ्यायचं. ठीक आहे, जे काय होईल ते जुन्या किमतीवरती चेंजेस होऊन नवीन किंमत येत असते. ठीक आहे, मग ते नवीन किंमत काय, जुनी किंमत काय, मी हा फॉर्म्युला जो वापरतोय हा संपूर्ण चॅप्टरभर मी हा फॉर्म्युला बेसिकसाठी वापरणार. लक्षात घ्या की बाबा आपण जे काही नफा तोट्याची गणित वगैरे असेल त्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला अप्लाय करणार. ठीक आहे, ते कसं ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आणि अजून एक फॉर्म्युला येईल. त्या दोन फॉर्म्युल्यामध्ये ऑलमोस्ट नफा तोट्याचे बऱ्यापैकी सगळे प्रकार कंप्लीट होतात आपले. आता हा फॉर्म्युला आता समजून घेताना पहिली गोष्ट, नवीन किंमत इथं इक्वल टू जुनी किंमत गुणिले 100/100 मी जे केलंय, तर मित्रांनो हा जो 100 आहे ना, हा 100 इथला, ह्या 100मध्ये इथं एक तर वाढ होते नाहीतर इथं घट होते. मी तुम्हाला असं म्हटलं की 10% किंमत वाढली तर तुम्ही इथं 110 करायचं, 10% किंमत घटली तर इथं 90 करायचं, 25% नफा कमवला तर इथे 125 करायचं, 25% तोटा झाला तर तुम्ही इथे 75 करायचं. म्हणजे ह्या 100मध्ये तुम्हाला चेंजेस करायचे. ह्या 100 तुम्हाला एक तर वाढ करायची नाही तर घट करायची. तर तुमचा हा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्यामध्ये हे नवीन आणि जुनं हा काय सीन आहे तो तुम्हाला क्लिअर करतो. तर ते समजून घ्या सगळ्यांनी. तर पहिली गोष्ट जे तुम्हाला लोकांना म्हटलं जुनी किंमत, तर जुनी किंमत म्हणजे काय, तर जुनी किंमत म्हणजे आपण त्याला म्हणणार मूळ किंमत. जुनी किंमत म्हणजे मूळ किंमत, हे एक झालं. नाहीतर याला म्हणणार आपण खरेदी किंमत, याला म्हणायचं आपण खरेदी किंमत, नाहीतर याला आपण म्हणायचं छापील किंमत. एकदम बेसिक गोष्टीत मूळ किंमत, खरेदी किंमत, छापील किंमत, नाहीतर त्याला असंही म्हणतात दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. ठीक आहे, काय नेमकं मूळ किंमत म्हणजे काय, तर ह्याला म्हणायचं बेस प्राइस. ठीक आहे, खरेदी किंमत म्हणजे काय, तर याला म्हणायचं कॉस्ट प्राइस. ठीक आहे, कॉस्ट प्राइस. छापील किंमत म्हणजे काय, तर ही असते प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, त्याला म्हणतात फेस प्राइस किंवा फेस व्हॅल्यू. ठीक आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आणि ह्या सगळ्यांना आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जुनी किंमत असं म्हणणार आहे. ठीक आहे, काय म्हणणार, जुनी किंमत म्हणणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला नवीन किंमत म्हटलं गेलंय ते नवीन किंमत म्हणजे काय असणार आहे, तर नवीन किंमत म्हणजे काय, तर अंतिम किंमत. नवीन किंमत म्हणजे काय, तर अंतिम किंमत. ठीक आहे, नाहीतर काय, तर विक्री किंमत. इथे असणारी विक्री किंमत. ठीक आहे, अंतिम किंमत म्हणजेच त्याला आपण म्हणणार फायनल व्हॅल्यू, आणि विक्री किंमत म्हणजे काय, तर सेलिंग प्राइस, की बाबा ज्या किमतीला आपल्याला विकायचे ते, किंवा शेवटला जी किंमत तयार होते ते. 50 रुपयाची वस्तू आहे, 10% डिस्काउंट दिलं, 10% किंमत वाढ केली, शेवटला जे येईल ती त्याची अंतिम किंमत, ती त्याची विक्री किंमत, हे लक्षात घ्या. आणि 50 रुपयाची जी किंमत होती ती त्याला म्हणतात बेस किंमत, नाही तर त्याला खरेदी किंमत, नाही त्याला छापील किंमत, नाही तर त्याला म्हणतात दर्शनी किंमत. तर हा फॉर्म्युला जर तुम्हाला परफेक्ट कळाला असेल तर हाच फॉर्म्युला आपण आता इथून पुढच्या गणितामध्ये वापरणार आहे. हा कधी कधी ते लोक आधी 10% डिस्काउंट दिलं, परत 10% वाढ केली, हे सगळे गणित पुढचं येणार आहे हळूहळू सगळं, पण सुरुवात तर मी इथूनच करणार ना, बेसिकपासून. मग आता ह्यात त्याने जसं तुम्हाला मी सांगितलंय असाच फॉर्म्युला मी आता वापरणार आणि पुढची सलग सगळी गणित तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बघत राहा सगळ्यांनी कसं ते, हे पहिलं नोट करा. हा आपला अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आपण आता वापरणार आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न बघा, तुम्हाला म्हटलं गेलंय की 700 रुपये किमतीच्या एका वस्तूवर 18% किंमत वाढ केल्यास, किती टक्क्यांची, 18% किंमत वाढ केल्यास त्या वस्तूची अंतिम किंमत किती. अंतिम किंमत किती तुम्हाला विचारली गेली. अंतिम किंमत, वस्तूची मूळ किंमत किती आहे, 700 रुपये. ठीक आहे, आपला फॉर्म्युला काय, तर आपला फॉर्म्युला असा, मी काय सगळं एकदम शॉर्टकटमध्ये कसं लिहितो बघा. तर नवीन किंमत, मी फक्त इथं नवीन लिहितो, नवीन म्हणजे नवीन किंमत, इथं जुनी किंमत, जुनी म्हणजे जुनी किंमत, नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले 100/100. हे मी तुम्हाला शिकवलं आणि तुम्हाला हे सांगितलं शिकवताना या 100मध्ये चेंजेस करायचे. मग हे चेंजेस म्हणजे काय, तर चेंजेस म्हणजे तुम्हाला प्रश्नात दिलेला चेंज. काय चेंज माहिती आहे का, वस्तूवर 18% किंमत वाढ झाली, म्हणजे इथं तुम्ही लोक साईडला डॅश करा आणि म्हणा 18% इथं वाढ झाली.
आता 100ला 18% वाढवणे म्हणजे 118 रुपये करणे, ठीक आहे. आणि आपण नाही का ते जीएसटी वगैरे म्हणतो की बाबा 700 रुपये किमतीचा एक कोर्स होता त्याच्यावर 18% जीएसटी अप्लाय केला, तर तिथं पण तुम्ही हेच अप्लाय करू शकता. 18%चा जीएसटी अप्लाय केला म्हणजे 18% आपण वाढ केली. आता याला सोल्युशन बघा सगळ्यांनी. काय सोल्युशन आहे? अतिशय सिंपल आहे. जुनी किंमत काय? तर जुनी किंमत म्हणजे त्याची मूळ किंमत त्या वस्तूची. तर त्याने म्हटलं ना सरळ सरळ 700 रुपये किमतीच्या एका वस्तूवर, वस्तू किती रुपयाची होती? 700 रुपयाची होती. तर जुनी किंमत येणार आपली तर 700 रुपये गुणिले त्याच्यावर 18%ची वाढ केली म्हणजे 100मध्ये 18% वाढवले ते किती बनलं माहिती आहे का? 100चं ते 118 बनलं. ही वाढ तुम्हाला कळणं अतिशय महत्वाचं. ही वाढ तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. आणि मग 100ची 18% वाढ झाल्यामुळं इथे 118 झालं. 18% घटले असे तर 100तून 18 गेले असे त्याला 82. हे तुम्हाला साईडला रफमध्ये किंवा तोंडी करायचं, ठीक आहे. आणि मग हे केल्याच्या नंतर आता दिलेलं समोरचं जे काही तुम्हाला समीकरण दिसतं ते सॉल्व्ह करायचं. हे 2 कॅन्सल. सगळ्यात सोपं जगातलं. इथे 7 राहिला, साईडला इथे 118 राहिला. 118चा पाडा काय आपल्याला बोलायचं नाहीये, आपण फक्त 7ने 118ला गुणायचं. मग ते कसं? एकदम साधं सरळ. 7 8 56चा 6 हातचा आला 5, ठीक आहे. मग तो आता तुम्हाला मी सरळ सांगेल की तुम्ही लोकांनी फक्त 7 8 56 केलं, शेवटला 6 आला. तर शेवटला 6 कुठे कुठे? तर इथं 8 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे. हे ऑप्शन सगळे गेले आणि याच्यामध्ये शेवटला 6 आहे तर हेच बरोबर आहे. म्हणजे परीक्षेत अजून लवकर करायचं असं पण नको ते, कारण सगळ्याच ऑप्शनला शेवटला 6 असेल तर बाकीचं करावं लागेल ना. आपण सगळं करूया. ते कसं ते बघा आता. 7 8 56चा 6 हातचा आला 5, 7 1 7, 7 आणि 5 किती आलं? ते 12 आलं. इथं 2 आला, हातचा आला 1, ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथं 7 1 7 केलं, 7 आणि त्यामध्ये तुम्हाला लोकांना 7 1 7 आणि 7 किती आलं? 8. उत्तर आलं आपलं 826 रुपये मात्र. आणि ही किंमत कसली आली? तर ही किंमत आली आपली नवीन किंमत. ह्या नवीन किंमतीलाच म्हणतात विक्री किंमत. ही आपली नवीन किंमत आली, ठीक आहे. नवीन किंमत तर काढली आपण. नवीन किंमत म्हणजे अंतिम किंमत. तुम्हाला लिहून दिलं ना आता मी की नवीन किंमत म्हणजे अंतिम किंमत नाहीतर विक्री किंमत, दोन्ही एकच, ठीक आहे. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही एकच, ठीक आहे. हे संपलं. 826 रुपये पर्याय क्रमांक 2 ऑलरेडी आपण टिक करून ठेवला होता. आता पुढचं बघा सगळ्यांनी, ठीक आहे. काय म्हटलं गेलंय? 7500 रुपयाच्या एका वस्तूवर, वस्तूची किंमत 7500 रुपये, एका दुकानदाराने 20% सूट दिली. म्हणजे सूट देणे म्हणजे डिस्काउंट दिले. आणि मग त्याने म्हटले तर त्या वस्तूची विक्री किंमत किती, ठीक आहे. फॉर्म्युला काय शिकवला मी आता? तोच फॉर्म्युला वापरणार. काय लिहिणार की बाबा मास्तर इथे नवीन किंमत इज इक्वल्स टू इथं जुनी किंमत गुणिले काय करायचं मास्तर? इथे 100 भागिले 100 करायचं. आणि कोणत्या 100 मध्ये बदल करायचा? तर वरच्या 100 मध्ये बदल करायचा. इथे बदल करायचा. काय बदल करायचा? प्रश्नात दिलाय तो. मग प्रश्नातला बदल काय दिलाय की 20% सूट द्यायची. 20% तुम्हा लोकांना सूट द्यायची. सूट देणे म्हणजे तुम्हा लोकांना ते घटवणे म्हणजे कमी करणे. डिस्काउंट येते म्हणजे लॉस झाला हे लक्षात घेतात. 20%चा लॉस करून घेतला त्याने. मग आता किंमत टाकतोय मी. तर जुनी किंमत काय दिली? जुनी किंमत दिली 7500 रुपयांची वस्तू आहे. तिथे लिहिलं मी 7500 रुपयांची वस्तू गुणिले त्याच्यात 20%ची सूट दिली तर 100तून 20 कमी केले. सूट दिली म्हणजे कमी, इथं मायनस करून ठेवतो मी. सूट दिली म्हणजे कमी करायचं, मायनस करायचंय. सो 100तून 20 कमी केलंय. इथं आलं फक्त आणि फक्त 80 आणि भागिले करायला बाबा इथं 100. आता आपण हे सॉल्व्ह करणार आहे. सॉल्व्ह करताना आता सरळ सरळ क्लिअर आहे. इथले 2 शून्य ह्या 2 शून्यांना कॅन्सल आणि उरलं किती? तर इथं 75 आणि साईडला इथं गुणिले 80. तर याचा गुणाकार करायचा. तर 75 गुणिले 80 करायचे. साधं सरळ आहे. इथं आपण 8ने गुणू. पहिल्यांदा 8ने गुणलं. इथं 8 45चा 0 हातचा आला 4. इथं 8 7 इथे 56 आणि 4 किती आलं बाबा? ते 60 आलं. आणि पुढचा एक शून्य लिहायला विसरू नका. आपलं उत्तर असेल 6000 रुपये. किती असेल? 6000. तर तुम्हा लोकांना उत्तर मिळालं बाबा त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल? तर 6000 रुपये असेल. आणि नवीन किंमत म्हणजेच आपण त्याला असं म्हणत असतो विक्री किंमत किती आली? ती 6000 रुपये. सो 6000 कुठे असेल त्याला गोळा मारून टाकायचा. याचा विषय संपवून टाकायचा. म्हणजे तुम्हाला लोकांना ते खरेदी विक्री किंमत काढायची कळून गेला आता काय ते, ठीक आहे. आता ह्याच्या पुढचं गणित बघू आपण काय ते. नेक्स्ट गणित बघा सगळ्यांनी. तर हा प्रश्न तुम्हाला मी मुद्दाम थोडासा उलटा विचारलाय. तर उलटा विचारलाय म्हणजे काय? गणित समजून घ्यायचं, पाठ करून जायचं नाही काहीच. काय विचारलंय बघा ते. एका दुकानदाराने एक शर्ट 2600 रुपयांना विकल्यानंतर, आता इथेच तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला विकल्यानंतर म्हटलंय म्हणजे विक्री किंमत दिलेली, ठीक आहे. तर त्याला 30% नफा होतो. 30% नफा होतो म्हणजे तुम्ही लोकांनी वाढवलंय काहीतरी, प्राइस वाढवून तुम्हाला नफा होतो, हे पण लक्षात घ्या. तर त्या शर्टची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत किती? आता ज्याला मागचा फॉर्म्युला कळालाय त्याला फॉर्म्युलात किमती कोणत्या दिल्यात हे लगेच क्लिअर होणार आहे. मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करतोय. फॉर्म्युला लिहून घेतो पहिल्यांदा मी. फॉर्म्युलामध्ये मी काय लिहिणार? नवीन किंमत इज इक्वल्स टू जुनी किंमत गुणिले काय? तर 100 भागिले 100.
हा आपला बेसिक फॉर्म्युला. आणि याच्यामध्ये आपण कुठल्या 100वर चेंज करतो, तर आपण ह्या 100वरती बदल करत असतो. एक मिनिट, पहिली गोष्ट याच्यात बदल काय नेमका, त्यामध्ये बदल असा की 30% नफा. इथं साईडला मेन्शन करा की 30% नफा होतो. नफा होणे म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होणे, त्याच्यामध्ये वाढ होणे. आता पहिली गोष्ट, प्रश्नात दिलं काय आणि विचारलं काय, हा प्रश्न उलटा आहे. मग काय दिले बघा, एका दुकानदाराने एक शर्ट 2600 रुपयांना विकल्यानंतर, आता 2600 रुपयांना शर्ट विकणे म्हणजे नवीन किंमत असणे, आणि मग त्याने तुम्हाला विचारलं काय तेही बघून घ्या, त्या शर्टची खरेदी किंमत किती. आता खरेदी किंमत म्हणजे जुनी किंमत आहे. मग तुम्हाला लोकांना मित्रांनो इथे जुनी किंमत ही काढायची आहे, तुम्हाला लोकांना ती खरेदी किंमत काढायची, त्याला एक्स मानून टाकलं मी. आणि किती रुपयाला विकल्यानंतर, 2600 रुपयाला विकल्यानंतर, तर नवीन किंमत ही 2600 रुपयाची. नेमकं हे तुम्हाला कळलं पाहिजे की दिलंय काय आणि काढायचं काय, ते हे लक्षात घ्या. मग जुनी किंमत म्हणजे खरेदी किंमत तुम्हाला विचारली गेलेली आहे, आणि त्याच्यावरती ह्या जुन्या किंमतीवरती 30% नफा मिळवला, आणि तेव्हा ती किंमत 2600 रुपये बनते ना. मग तुम्हाला जुनी किंमत काढायची, ते करताना ह्या जुन्या किंमतीवरती, एक्सच्या किंमतीवरती 30% नफा मिळवायचा असेल तर 100त 30 वाढवायचे, म्हणजे ते 130 बनणार आहे, आणि भागिले काय असणार, इथे 100 असणार आहे. बस हे दिलेलं समीकरण सोडवायचं. हे सोडवत असताना इथं शून्याला इथे शून्य गेला, आणि मग आता पुढली स्टेप काय, हा 10 इथं वर येतो आणि 13 इथून खाली येतो, एवढंच करतो आपण. मग तो लिहायचं कसं, आता 2600चा 2600 इथे ॲज इट इज, ठीक आहे. तो 10 इथून वर आलेला दाखवा, इथं 10 वरती आला, आणि तो 13 इकडे या साईडला इथं काय आला, खाली आला, आणि पलीकडं फक्त आणि फक्त एक्स बाकी आहे. एक्स म्हणजे तुमची जुनी किंमत, म्हणजे मूळ किंमत, म्हणजे खरेदी किंमत, ती तुम्हाला काढायची आहे. तर आता आपलं उत्तर कसं असेल, इथं 13 1 13, इथं 13 2 26, आणि पुढचे 2 शून्य, 200 गुणिले 10 केलं तर तुमचं उत्तर येतं इथं 2000 रुपये मात्र. जे 2000 असणार आहे तुमची कुठली किंमत, तर खरेदीची किंमत ही असणार आहे तुमची, ही एक्स इक्वल टू 2000 रुपये झालं. हे तुमचा आन्सर 2000 रुपये. तर पर्याय क्रमांक कितवा, पर्याय क्रमांक 4. साधं सिंपल होतं, ठीक आहे. चलो नेक्स्ट आता पुढे बघू आपण काय ते. तर आता इथे बघा सगळ्यांनी व्यवस्थित, हा प्रश्न तुम्हाला लोकांना हा सुद्धा उलटा आहे. हा प्रश्न विचारलाय ASOच्या मुख्य परीक्षेत 2011 मध्ये, ठीक आहे. त्याने म्हटले, जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे, प्लीज इथं मी बॉक्स करून ठेवतो, तुम्ही तुमच्याकडे ते नोट करून घ्या. 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. 20% नफा होतो म्हणजे किंमत आपण वाढवतोय. आपण किंमत वाढवून विकल्याशिवाय नफा होणं शक्य नाहीये, ठीक आहे. म्हणजे आपल्याला 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतोय, तर जी मूळ किंमत ती 720 पेक्षा कमी असणार आहे, बरोबर की नाही. आणि मग त्याने असं म्हटलंय, तर त्या टेबलची खरेदी किंमत किती, तुम्हाला जुनी किंमत परत एकदा विचारली गेली, तोच फॉर्म्युला. मग लिहिणार कसं मी, की इथं नवीन किंमत इज इक्वल्स टू इथं जुनी किंमत गुणिले 100 भागिले 100, आणि 100 मध्ये कुठल्या 100ला चेंज, तर वरच्या 100ला चेंज. आणि तो चेंज काय दिलाय त्याने म्हटले 20% नफा. 20% तुम्ही नफ्याने ते विकताय. नफा होणे म्हणजे तुम्ही किंमत वाढवून विकणे, हे पण लक्षात घ्यायचं आहे. मग आता हे करत असताना त्याने काय काय दिले, की एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे, मग 720 रुपये ही किंमत तुमची नवीन किंमत असणार, हे लक्षात घ्यायचं. मग तुम्हाला विचारलं गेले खरेदी किंमत किती, तर तुम्हाला जुनी किंमत ही काढायची, हे लक्षात घ्या. खरेदी किंमत तुम्हाला काढायची आहे, आणि 20%च्या नफ्याने तुम्ही ती विकताय, तर 20%चा नफा होणे म्हणजे यात वाढवणे. तर 100 मध्ये 20% नफा म्हणजे इथे बनला 120, आणि त्याला भागिले काय, तर 100, ठीक आहे. आता हे सेम मगासारखं सॉल्व्ह करायचंय, की ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. तुम्ही 12 10ला पण भाग देऊ शकता, पण जनरली मला वाटतं 12 ने 72ला भाग जाईल, मग तुम्हाला सोपं जाईल ते. आता काय करा, 10 वर आणा, 12 खाली आणा. मग काय येईल बघा, 720ला तो 10 इथं गुणिले आला, आणि तिकडचा तो 12 इथं खाली आला भागिलेमध्ये, पलीकडे एक्स राहिलं, जे एक्सची किंमत तुम्हाला काढायची आहे. आता हे सॉल्व्ह करू आपण. तर भाग काय जाईल बघा, 12 1 12, इथला 12 72, आणि पुढचा 0 म्हणजे 60, आणि 60 गुणिले 10 केलं की उत्तर येतं आपलं 600. सो आपला आन्सर असेल एक्स इक्वल टू 600. झालं, इतकं साधं सरळ आहे. आपण समजून गणित करतो, हे लक्षात घ्या. बाकी अनेक शॉर्टकट आहेत, मी तर म्हणेल एकेका गणिताला 2 2 3 3 4 4 मेथड करण्याच्या, पण आपण एका ट्रेडिशनल एकाच फॉर्म्युलाने सगळी गणितं करतोय. त्यामुळे तुम्हाला सरळ गणिते सुटतात, उलटी गणिते सुटतात, आणि स्टेप लागतात किती, की 1 2 3 3 स्टेपमध्ये उत्तर निघतात आपली. तर 3 स्टेप म्हणजे शॉर्टकटला पण तेवढाच वेळ लागेल, आणि याला तेवढाच वेळ लागेल. त्यामुळे इतर कुठल्याही मेथडच्या मागे आपण त्या गणितांमध्ये अप्लाय केला. मग तुम्हाला कधी कधी शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढा असं तुम्हाला म्हटलं जातं. शेकडा नफा आणि तोटा, आपण ते शिकूया, की शेकडा नफा किंवा तोटा हा कसा काढायचा, ठीक आहे. याला म्हणायचं पर्सेंटेज प्रॉफिट ऑर लॉस. पर्सेंटेज प्रॉफिट किंवा लॉस कसा काढायचा, तो फॉर्म्युला एकदा बघून घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. बरं, कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट किंवा लॉस काढण्यासाठी तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत ही माहीत असायला हवी आहे, त्यामध्ये तुम्हाला दिलेली असली पाहिजे, ठीक आहे. मग ते कसं करायचं बघा. तर तुम्हा लोकांना जेव्हा शेकडा नफा अथवा तोटा विचारला जाईल, ठीक आहे,
दोघांसाठी मी तुम्हाला कॉमन फॉर्म्युला सांगेल. कॉमन फॉर्म्युला काय तो बघा. तर त्यावेळेला काय करायचं, शेकडा नफा किंवा तोटा काढण्यासाठी तुम्हा लोकांना इथं लिहायचं किमतीमधील फरक. मग कोणत्या किमतींमधील फरक, तर खकी आणि विकी म्हणतो ना आपण, खकी विकीतला फरक. मग आधी काय घ्यायचं नंतर घ्यायचं असं डोक्यात ठेवू नका. तुम्ही आधी मोठी संख्या घ्यायची नंतर छोटी संख्या घ्यायची, ठीक आहे ना. मग तो फरक घ्यायचा, किमतीमधला फरक भागिले कधी सुद्धा लक्षात घ्यायचं आपल्याला शेकडा नफा कधी होतो, खरेदी किंमत बदलल्यानंतर होतो. आपल्याला शेकडा तोटा कधी होतो, ती पण खरेदी किंमत बदलल्यानंतर होतो. म्हणजे खरेदी किमतीमध्ये होणारा बदल म्हणजे नफा किंवा तोटा होय. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. खरेदी किमतीमध्ये होणारा बदल म्हणजे नफा किंवा तोटा होय. तर कधी पण फरक भागिले तुम्ही इथं कधी पण लक्षात घ्यायचं, इथं खरेदीच्या किमतीपेक्षा तुम्हाला घ्यावं लागतं, खरेदीपेक्षा, आणि त्याला करायचं गुणिले 100. हा कॉमन फॉर्म्युला आहे शेकडा नफा काढण्यासाठी पण आणि तोटा काढण्यासाठी पण. नफा असो ना तोटा असो, दोन्ही किमती काढताना भागिले खरेदी किंमतच घ्यायची आणि वरती काय घ्यायचं, फरक. फरक कुठला फरक, खरेदी किंमत आणि विक्री किंमतीतला फरक वरती घ्यायचा, ठीक आहे. आणि मग आता हा फॉर्म्युला आता आपण अप्लाय करायला शिकूया. आता फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा, त्याला ॲक्च्युली असंही म्हणतात ना, गेन ऑर लॉस. म्हणजे प्रॉफिटला ते लोक, काही पुस्तकात ते लोक गेन असं म्हणतात आणि लॉस तर आहेच ऑलरेडी, फक्त गेन ऑर लॉस असंही लक्षात ठेवा. प्रॉफिट म्हणजेच गेन आणि लॉस तर नॉर्मली तोटा म्हणजे लॉस, जनरल गोष्ट आहे ती, ठीक आहे. चला आता आपण हा फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा बघूया. गणित बघू, समजून घेऊ सगळ्यांनी. गणित खूप सोपं गणित तुम्हाला दिलं आहे आणि ते आपलं नाही तर आयोगाचं, जुन्या काळातलं आयोगाचं गणित, STI मुख्य परीक्षा 2011चं गणित आहे. काय म्हटलं गेलंय, एका व्यापाऱ्याने एक पेन 75 रुपयांना खरेदी केला. खरेदी किंमत तुम्हाला दिली 75 रुपयाची खरेदी किंमत आहे आणि त्याने तो 105 रुपयांना विकला, ठीक आहे. 75 रुपयाची खरेदी आहे आणि 105 ची विक्री आहे, हे लक्षात घ्या. तर त्याला किती टक्क्यांचा नफा. आता नॉर्मल कॉमन सेन्स आहे, आपल्याला बघूनच कळतं की नफा होणार का तोटा होणार आहे. तर इथे नफाच होणार आहे. 75 रुपयाचा पेन तुम्ही 105ला विकताय तर तुम्ही त्यामध्ये नफा कमवताय, पण तो नफा हा 100ला किती म्हणजे टक्के नफा. तो नफा 100ला किती म्हणजे तो टक्के नफा झाला. मग आपण काय करूया, उगाच काहीतरी वेगळे काय आपले मेथड वापरत बसण्यापेक्षा आपण जनरल आपण आता शिकलेला एकच कॉमन फॉर्म्युला तो आपण वापरूया. शेकडा नफा, टक्के नफा म्हणजे शेकडा नफा. तो शेकडा नफा मी आता तुम्हाला काढून दाखवले. शेकडा नफा म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट. फॉर्म्युला काय, तर दोघांच्या किमतीमधला फरक घ्यायचा, डिफरन्स घ्यायचा, भागिले नेहमी इथं खरेदीची किंमत घ्यायची, इथं लिहायचं खरेदीच्या पेक्षा, आणि गुणिले काय असणार आहे, इथं 100च असणार आहे, दुसरं काही होऊ शकत नाही. इथून पुढे लिटरली तुम्हाला 2 ते 3 स्टेपमध्ये आपलं उत्तर येऊन जातं आणि खूप सोपं आहे ते. फक्त आता मांडणी फक्त व्यवस्थित बघून घ्या. फरक म्हणजे कुठला फरक ते ऐकून घ्या. तर ही किंमत आहे 75 रुपये, ही किंमत आहे 105 रुपये. तर ते जनरली पुस्तकात कसं असतं, खकी वजा विकी, काही फॉर्म्युलात विकी वजा खकी, असं काय करत बसू नका. काय करायचं, 75 आणि 105चा फरक काढायचा आहे, तो तुम्ही तोंडी काढा, नाहीतर दोघांमध्ये मोठी संख्या 105 आहे तर 105 आधी लिहायचा, 105 आधी लिहायचा, -75 नंतर लिहायचा, आणि भागिलेमध्ये डाऊट ठेवूच नका. भागिले म्हणजे कधी पण खरेदी किंमत, जुनी किंमत, मूळ किंमतच घ्यायची. तर खरेदी किंमत काय, 75 रुपये की 105 रुपये, तर 75च रुपये, कारण त्याने 75 रुपयांना खरेदी केलेला आहे. कधीही खरेदी किंमत खाली घ्यायची आणि ती किंमत आहे केवळ आणि केवळ 75 रुपये आणि गुणिले किती, 100. बस. आता याच्या पुढली स्टेप ही डायरेक्ट कॅल्क्युलेशनची स्टेप आहे आणि याच्या पुढे तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. ते कसं, 105 मधून 75 गेले, इथं आला फक्त आणि फक्त 30 रुपये, भागिले खाली इथं 75 आहे आणि गुणिले किती आहे, 100 आहे. आता आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू आणि याच्या पुढल्या स्टेपमध्ये डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे. कसं, तर 75 आणि 30च्या मागे लागू नका तुम्ही. 75 आणि 100ला भाग देणं अजून जास्त सोयीस्कर होऊन जाईल आपल्याला. कसं, तर बघा 75 आणि 100 दोघं 25च्या पाड्यात आहे. इथं 25 त्रिक 75 आणि इथं 25 चोक 100. हे जास्त सोपं पडेल ना आपल्याला. मग 3 ने 30ला भाग देताना इथं 3 एक 3, इथं 3 एक 3 आणि पुढचा एक 0, 10 गुणिले 4 म्हणजे आपलं उत्तराला 10 चोक 40% आणि 40% आपल्याला काय मिळालं, तर शेकडा नफा. जो प्रश्नातच विचारला होता आपल्याला की शेकडा नफा किती असेल, तो शेकडा नफा असेल आपला किती, तर केवळ 40% आपल्याला शेकडा नफा झाला याच्यामध्ये, ठीक आहे. सो 40% आपलं उत्तर आहे, बेसिक होतं, ठीक आहे. मग आता हाच फॉर्म्युला पुढच्या प्रश्नात तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. तो बघा कसा, तो की एका व्यक्तीने 60,000 रुपयांची एक कार 45,000 रुपयांना विकली. आता तुम्ही थोडंसं व्यावहारिक असलं पाहिजे की 60,000ची गाडी तुम्ही लोक 45,000ला विकता, मग तुमचा लॉस करून तुम्ही घेताय, ठीक आहे. किंमत तुमची कमी झाली त्यामध्ये, बरोबर की नाही. मग त्याला होणारा शेकडा तोटा किती, ठीक आहे, शेकडा तोटा किती लक्षात घ्या. मग आता शेकडा तोटा तुम्ही काढताय, ठीक आहे. मग शेकडा तोटा तुम्हाला लोकांना होत असताना एक लक्षात घ्यायचं आहे, फॉर्म्युला आपला तोच. फॉर्म्युला काय, की दोघांच्या किमतीमधला फरक
भागिले कधी पण खरेदीपेक्षा. आणि जर तुम्हाला लोकांनी ते खरेदी किंमत डायरेक्ट मेन्शन केली नसेल, त्यांनी खरेदी शब्द वापरलाच नाही आतमध्ये, पण एक कळतंय की 60,000 रुपयांची गाडी आपण 45,000ला विकतोय, म्हणजे खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत 60,000ची आपली. मग इथं कधी पण लक्षात ठेवायचं, खरेदी किंमत म्हणजेच मूळ किंमत असते. मग इथं आपण लिहूया खरेदीपेक्षा म्हणजेच मूळ किमतीपेक्षा, आणि गुणिले काय तर आपला तो कॉमन 100. ठीक आहे, बेसिक येते. आता फरक काय, 60,000 आणि 45,000चा फरक तुम्ही इथं मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय की 60,000 45,000 इथले 3 शून्य कॉमन लिहू नका, डायरेक्ट 60 आणि 45 घेऊन टाका, तसं पण चालतंय. सगळं लिहायचं तर सगळं लिहा, काही विषय नाहीये. मग इथे काय लिहिलं, समजा आपण असलं की मास्तर आम्ही असं लिहिलं 60,000 वजा 45,000 आणि ते ब्रॅकेटमध्ये ठेवलं, कारण आम्ही त्याचा फरक काढतोय, भागिले. हां, मग एखादा म्हणेल सर 60,000 आधी का घेतला, नंतर 45,000 का घेतला. कधी मोठी संख्या आधी घ्यायची, लहान संख्या नंतर घ्यायची, कारण तुम्ही फरक काढताय. फरक काढताना तो फरक असाच काढायचा, लक्षात घ्या. आणि खरेदीची किंमत म्हणजे मूळ किंमत कोणती, 60,000ची वस्तू त्याने 45,000ला विकली, म्हणजे मूळ किंमत 60,000 रुपये होती. तर खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत ती असेल आपली 60,000, आणि त्याला इथं गुणिले 100 करायला विसरायचं नाही. ठीक आहे, कारण आपण टक्क्यामध्ये काढतो, शेकड्यामध्ये काढतो. ठीक आहे, सो 60,000तून 45,000 गेले तर इथं उरलं फक्त आणि फक्त 15,000, आणि भागिले ऑलरेडी इथं 60,000 तर आहेच. ठीक आहे, आणि त्याला गुणिले किती आहे 100. मी तुम्हाला म्हटलं मगाशी, ही मांडणी केल्यानंतर जे राहील याच्या पुढं फक्त उत्तर येतं. ही कॅल्क्युलेशनची शेवटची स्टेप असते आपली. ते कसं बघा, आता 3 शून्य 3 शून्य कॅन्सल, मग 15 एक 15, इथला 15 चौक 60, आणि 4 ने 100ला भाग द्यायचा, 4 एक 4, इथं 4 दुने 8, आणि उरलं इथं 2 म्हणजे 4 25. 25% तुमचं उत्तर असेल काय तर शेकडा तोटा त्याला किती झाला, 25% त्याला शेकडा तोटा झाला. तर हे तुमचा आन्सर साधं सरळ बेसिक 25% जो असेल पर्याय क्रमांक 3. हां, हे तोंडी पण येऊ शकतं, पण तोंडी कधी येईल जर आकडे थोडेसे आपल्याला ओळखीचे वाटले तर. पण मागचा प्रश्न कुठं तोंडी काढला त्याला, आता 75 तर 105ला विकलं, कधी 108ला विकतील, कधी 117ला विकतील, कधी 124ला विकतील, तेव्हा तुम्हाला तोंडी थोडं जड जाईल. ते तोंडी करूच नका तुम्ही. आकडे एकदम सोपे वाटले, एकदम रेंजमधले, तर तोंडी करायला सोपं आहे, पण सगळेच गणित तोंडी होत नसतात, हे पण लक्षात घ्या. मग आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, आता खूप साधा प्रश्न दिलाय, तोंडी होऊ शकतो, पण आपण बेसिकने जाऊया. काय म्हटलं त्याने, 120 रुपयांची एक वस्तू 150 रुपयांना विकल्यास त्याला होणारा शेकडा नफा किती. ठीक आहे, तर आता शेकडा नफा, आता तोच फॉर्म्युला, शेकडा नफा असो ना तोटा असो, फॉर्म्युला तोच. काय फॉर्म्युला आहे, वस्तूंच्या दोन्ही किमतीमधला फरक, वस्तूंच्या दोन्ही किमतीमधला फरक घ्यायचा, आणि त्याला भागिले कधी पण खरेदीपेक्षा घ्यायचं, कारण खरेदी किमतीवरती आपण सगळ्या तुलना पाहत असतो, लक्षात घ्या, नफ्या तोट्यामध्ये. ठीक आहे, मग आता ह्या दोन्ही किमतीतला फरक मी तर डायरेक्ट करून टाकतो, आता बस झालं. ते 120 रुपयांची एक वस्तू आहे. ठीक आहे, ती 150 रुपयांना तू विकतोय. ठीक आहे, लक्षात घ्या, 120 रुपये खरेदी किंमत आहे, 150 विक्री किंमत आहे. मग ह्या दोघातला फरक, कॉमन फरक तुम्ही फक्त बघा, 120 आणि 150ला फरक की त्याला बाबा तो फक्त 30 रुपयांचा फरक आला, इथं 30 रुपये आलं, फक्त 30 रुपये आलं. आणि खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत कोणती, 120 रुपयाची वस्तू तुम्ही 150ला विकताय, तर मूळ किंमत 120 आहे. तर इथे भागिले कधी पण काय घ्यायचं, 120 घ्यायचं, आणि मग साईडला इथं गुणिले 100. आता आपण ह्याला करणार आहे सॉल्व करत असताना शून्याला शून्य गेला, 3 एक 3, इथला 3 चौक 12, आणि मग 4 एक 4, इथं 4 दुने 8 आणि 4 25. आपलं उत्तर आलं फक्त आणि फक्त 25%. हा तुम्हाला लोकांना असेल शेकडा नफा. तर आतापर्यंत आपण सुरुवातीला आपण कितीने कमी कितीने जास्त आपण हे पाहिलं, त्यानंतर आपण परत त्यामध्ये काहीतरी टक्क्यांची वाढ, टक्क्यांची घट, नफा ॲड करून पाहिला, त्यामध्ये तोटा आपण कमी करून पाहिला, मग आपण शेकडा नफा शेकडा तोटा पाहिलं. हे सगळं एका लेवलपर्यंत बेसिक आणि त्याला इझी मिडियम लेवलपर्यंत सगळं झालं. तर अजून याच्यामध्ये कधी डबल डिस्काउंट असतं, कधी डबल तुम्हाला लोकांना इन्क्रीमेंट असते, मग त्याने 2दा 20% वाढवले, परत त्याने 20% एकदा वाढवले, एकदा कमी केले, असं सगळं आपण याच्या पुढच्या प्रकारामध्ये आता पाहत आहोत. हे लक्षात घ्या, आत्तापर्यंत तुमचा फक्त एक बेस तयार झाला.